रायगड जिल्ह्यातील उष्णतेचा पारा वाढला असून याचा परिणाम आता आपण नेहमी वापरत असलेल्या मोबाईलवरही होत आहे। हा मोबाईल उष्णतेमुळे आता जीवघेणा झाला आहे। रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील अडनाळे या गावातील तरुण महेश मोतीराम नागते हे मुंबई येथून आपल्या गावी एका कार्यक्रमानिमित्त आले होते। ते घरात बसले असता दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान अचानक आपल्या जीन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाला। महेश नागते यांनी घातलेल्या जीन्स पॅन्टचा पुढील खिसा पूर्णपणे जळून खाक झाला। या स्फोटामध्ये त्यांच्या डाव्या मांडीचा भाग व हाताची बोटे जळाली आहेत। महेश नागते हे या स्फोटात जखमी झाले आहेत। त्यांना जखमी अवस्थेत त्वरित गावातील नागरिकांनी तळा येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले। डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून घरी पाठवले असून आता त्यांची तब्येत बरी आहे। माझं नाव महेश मोतीराम नागते। मी मुंबईला राहणार आहे, पहिले दादरमध्ये। आणि जस्ट माझ्या घराचं काम आहे ना, आमच्या गावी पण एक कार्यक्रम होता एक लग्नासंदर्भात। सो त्यासाठी मी इथं घरी आलेलो, गावी आलेलो। बट जो माझा मोबाईल आहे तो जुना आहे, 4-5 वर्ष झाले वापरतो मी तो। बट उष्णताही वाढलेली आहे आणि जस्ट मी जेवायला गेलेलो घरी, भाकरी वगैरे खात होतो, तो अचानक त्याचा स्फोट झाला। बॅटरी स्पार्क झाली एकदम मोठ्या पद्धतीने आणि मला इजा झाली त्याच्यामध्ये। ही अशी या पद्धतीने इजा झालेली आहे। पॅन्टीमध्ये होता मोबाईल, सो काढण्याच्या घाईमध्ये माझी पॅन्ट पण फाटली आणि त्याच्यामधून तो मोबाईल बाहेर पडला। बट ते ह्याच्यामध्ये धावपळीमध्ये मला ह्या अशा जखमा झाल्यात हाताला। सो कृपया करून आपण सर्वांनी पाहायलाही झालेली आहे जखम ज्या खिशामध्ये होती तिथे। सो तुम्ही कृपया करून लोकांनी सर्वांना बी अवेअर करा। आपण लहान मुलांनाही सतर्क करा की आपण जास्त त्यांच्याकडे मोबाईल हाताळायला दिला नाही पाहिजे। आणि अशा आता उष्णता वाढलेली आहे, उष्णता ही खूप बेकार आहे आणि अशा पद्धतीने हे जे स्मार्टफोन आहेत ते आपल्याला धोकादायक आहेत। तो कृपया आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि ह्या अशा गोष्टीपासून जेवढं होईल तेवढं लांब ठेवा। आणि एक करा की आपला मोबाईल आहे तो छातीजवळ वरच्या खिशामध्ये ठेवू नका, कारण तिथं आपलं हृदय आहे, तर तिथलाच भाग जळाला तर खूप धोकादायक होईल ते। सो तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित